जगातील कोणत्याही नेत्यानं ऑपरेशन सिंदूर थांबवायला सांगितलं नाही. ट्रम्प यांचं नाव न घेता मोदींचं राहुल गांधींना उत्तर. तर पुन्हा हल्ला केल्यास पाकला करारा जवाब देणार. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांना बजावल्याचा मोदींचा दावा. ऑपरेशन सिंदूर मीडियासमोरचा तमाशा असल्याच्या प्रणिती शिंदेंच्या आरोपावर मोदींचा पलटवार. सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागणाऱ्या काँग्रेसला जनता थारा देणार नाही, मोदींचा टोला. पाकव्याप्त काश्मीर आणि सिंधू जल करारावरून मोदी शहांचा पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींवर हल्लाबोल. नेहरूंमुळे पीओकेचं अस्तित्व, शहांची टीका. तर 1971 मध्ये पीओके ताब्यात घेण्याची संधी काँग्रेसनं सोडली, पंतप्रधान मोदींचा निशाणा. पहलगाम हल्ल्यावरून प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल. ऑपरेशन सिंदूरचं श्रेय घेता मग हल्ल्याची जबाबदारी का स्वीकारत नाही, पंतप्रधान मोदींना तिखट सवाल. अमेरिकेनं शस्त्रसंधी जाहीर करणं हे मोदींच्या बेजबाबदारपणाचं प्रतीक असल्याची टीका. 26/11च्या हल्ल्यानंतर काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला, पण अमित शहांच्या नाकाखाली मणिपूर खाक झालं. सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही का, प्रियंका गांधींचा अमित शहांवर थेट निशाणा. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. अमित शहांचे पुत्र आयसीसीचे अध्यक्ष असताना भारत पाक सामना होणं हा देशाचा अपमान. शहांविरोधात कोर्ट मार्शल झालं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल. वादग्रस्त विधानं आणि कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, ही अखेरची संधी. काय करायचं ते करा. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी टोचले मंत्र्यांचे कान. अजित पवारांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या खातेबदलाचे स्पष्ट संकेत. तुमच्यामुळे सरकारची बदनामी आता माफ करणार नाही, अजितदादांच्या कोकाटेंना कानपिचक्या. मुख्यमंत्र्यांना भेटून योगेश कदमांविरोधातले पुरावे दिले. कदमांचा राजीनामा घ्या, अनिल परबांची मागणी. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांच्या गैरकृत्यांवर पांघरूण घालत असल्याची टीका. काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार सुरेश वरपुडकरांचा भाजपमध्ये प्रवेश. 31 जुलैला कैलास गोरंट्याल सुद्धा काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये जाणार. उद्धव ठाकरे गणपतीला राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार. आदित्य ठाकरेंची माहिती. ठाकरे बंधूंची पुढची भेट शिवतीर्थावर होणार. राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण. खडसे कुटुंबियांवर पोलिसांची पाळत. रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप. सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांना रोहिणी खडसेंनी विचारला जाब. तर माझ्या जावयालाही पाळत ठेवून खोट्या कारवाईत अडकवलं, एकनाथ खडसेंचा आरोप. माझे जावई प्रांजल खेवलकरांच्या मेडिकल अहवालात छेडछाड केली जाऊ शकते, खडसेंचा गंभीर आरोप. तर रोहिणी खडसे वकिलीचा कोट घालून कोर्टात पोहोचल्या. लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा. सुप्रिया सुळेंचा आरोप. एसआयटी चौकशी करा, सुळेंची मागणी. विरोधकांनी कोणतेही क्रॉस व्हेरिफिकेशन केलं नाही, अदिती तटकरेंचं उत्तर. आमिर खान युट्यूब क्षेत्रात करणार पदार्पण. आमिर खान टॉकीज, जनता का थिएटर या नावानं काढणार चॅनल. आमिर प्रोडक्शनचे सगळे सिनेमे याच चॅनलवर होणार प्रदर्शित. सांगलीच्या शिराळ्यात आज जिवंत नागांसह नागपंचमी साजरी. अटी शर्तींसह नागपंचमी साजरी करण्यास परवानगी. शिराळाकरांमध्ये आनंदाचं वातावरण. झारखंडच्या देवघरमध्ये बस आणि ट्रकच्या अपघातात 18 कावडियांचा मृत्यू. सर्व मृत कावडिये बिहारच्या गया जिल्ह्यातील. बस देवघरहून बासुकीनाथकडे जात असताना धडक. सय्यारा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. अवघ्या 11 दिवसात 400 कोटींची कमाई. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद.